नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, आमदार रोहित पवार यांची एका तासापासून ईडी चौकशी सुरू आहे। बारामती ॲग्रो कंपनी प्रकरणामध्ये आता रोहित पवार यांची चौकशी सुरू आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर रोहित पवार चौकशीला हजर झालेत। शरद पवार यांच्याकडून रोहित पवारांना यशवंतराव चव्हाणांचं पुस्तक भेट म्हणून देण्यात आलेलं आहे। रोहित पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती। तर 11 वाजता बरोबर रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचले। बारामती ॲग्रो कंपनी प्रकरणामध्ये रोहित पवार यांची ईडी चौकशी होत आहे। आपण सगळी कागदपत्रे घेऊनच ईडीकडे जातोय असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं। मात्र रोहित पवार ईडीच्या कार्यालयामध्ये जाण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। शरद पवार स्वतः राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये ठाण मांडून आहेत। सुप्रिया सुळे सुद्धा सकाळपासून या कार्यालयामध्ये ठाण मांडून होत्या। त्यानंतर त्या स्वतःच रोहित पवार यांना सोडण्यासाठी ईडीच्या कार्यालयापर्यंत गेल्या होत्या। रोहित पवारांनी ईडी चौकशीला सामोरं जाण्याआधी शरद पवारांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि कर नाही त्याला डर कशाला असं म्हणत रोहित पवार ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले। त्याआधी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी इथे गर्दी केली होती। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली। तर पळणारा नाही तर लढणारा दादा असं म्हणत रोहित पवारांना या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिलाय। रोहित पवार यांची चौकशी पूर्ण होईल, कार्यालयातून बाहेर पडत आहे तोपर्यंत हे सगळे कार्यकर्ते एकतर सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईलच। हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे आणि त्याच्यामुळे आव्हानं येत राहतील, पण आव्हानावर मात करून संघर्ष करू, पण सत्याच्याच मार्गाने चालू। हा विचार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जो वारसा आहे तो पुढे न्यायचं काम आदरणीय पवार साहेबांनी गेले 6 दशके केलंय आणि तोच महाराष्ट्राचा स्वाभिमान। याच्यासाठी आम्ही आज ही आमची लढाई आहे। आमच्या लढाईमध्ये दुर्दैवाने अनेक एजन्सीजचा गैरवापर केला जातो आणि पार्लमेंटमधला डेटा असा सांगतो की पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे, जे अनेक वेळा आपल्या सगळ्यांच्या चॅनलवर दाखवण्यात आलं की 90 ते 95% केसेस ज्या आईसच्या आहेत, म्हणजे आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED, ज्या अतिशय स्वायत्त संस्था होत्या, आता त्या संस्थांचे ज्या केसेस आहेत, हा पार्लमेंटचा, आय रिपीट, पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा असं सांगतो की 95% केसेस ह्या विरोधी पक्षावर आहेत। आणि हे जे सगळं चाललेलं आहे गेल्या 2.5-3 वर्षापासून जे सर्व चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्राच्या बाहेर, हे संपूर्ण ठरवून कशा पद्धतीनं आपल्या विरोधकांना केंद्रीय एजन्सीज आहे, ED आहे, CBI यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं त्रास द्यायचा, त्यांच्यावर कारवाई करायची, या पद्धतीनं या केंद्रीय एजन्सीजकडनं ED CBI कडनं जाणीवपूर्वक आपल्या विरोधकांना टार्गेट करून त्यांना कसा त्रास द्यायचा, या पद्धतीनं सर्व कारवाया ह्या चालू आहेत। की जे कोणी सरकार विरुद्ध बोलत असतात, असत्य विरुद्ध बोलत असतात, सत्य बोलत असतात, त्यांना सतवलं जातंय। आज राजकारण्यांवर ही वेळ आहे। 2024ला जर हेच सरकार बसलं तर पत्रकारांना देखील असंच हैराण केलं जाईल, हे आजपासून तुम्ही ओळखून घ्या। मुख्य गोष्ट हीच आहे, आपण सूरज चव्हाण यांच्या पण केसमध्ये पाहिलं असेल, न्याय आम्ही ह्याच्यासाठीच मागतोय कारण जे कंपनीचे मालक आहेत ते मिंदी गटात नेते झालेत म्हणून त्यांना बोलवलं नाही ईडीनी, पण सूरज चव्हाण ज्यांना कर्मचारी आहेत ते कंपनीमध्ये त्यांना बोलवलं ईडीनी। म्हणजे हा खरा न्याय आपल्या देशात चाललाय की पाकिस्तान